सगळ्या टीमच्या बॉलरचा मोर्चा निघाला. कुठं? तर हैदराबादच्या ग्राउंड बनवाल्याकडं. अरे कसलं सपाट पिच बनवलंय राव. काल बॉल ग्राउंड मध्ये कमी आणि ढगातच जास्त दिसत होता. अंपायरला काल जास्त पेमेंट दिलं का? तर तो पण दमला. एवढ्यांदा दोन्ही हात वर करून एवढे सिक्स मारले दोन्ही टीमने. पण हैदराबादवाल्यांनी काल काय बॅटिंग केली. एक पण हळू खेळण्याच्या नाराज नव्हता. मुंबईवाल्यांना फोडलेलंही बेकार आणि त्याली करार हात. मग मुंबईवाल्यांनी पण हैदराबादला दिला मार, पण स्कोर तरी पण नाही झाला आरपार. तर चला मग पाहूया एका अद्भुत मॅचची पूर्ण कहाणी. तर चला मग सुरू करूया. तर देऊन सगळ्यांना हुल मी दांडी हुल. तुम्ही बघायला सुरुवात केली आहे हैदराबाद वर्सेस मुंबई स्पेशल. तर मुंबईची टीम मॅचच्या आधी हैदराबादी बिर्याणी खाऊन ग्राउंड मध्ये होता. पण इन बालों को पता नहीं था बिर्याणी से बहुत कुछ ज्यादा यहाँ से खा के हम बाहर निकलेंगे. तर विषय असा झाला, ग्राउंड होता हैदराबादचं, पण टॉस जिंकला मुंबईने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा फिल्डिंग करण्याचा निर्णय नाही, लई बेकार मार खाण्याचा निर्णय घेतला. हेडमुळे मुंबईचं हेड दुखायला लागलं. म्हणजे डोकं होय एवढं तर यानं पॉवर प्ले मध्येच मारलं. 19 नोव्हेंबरला हेड ना आपल्याला मारलेलं, पण त्याच्यापेक्षा बेकार काल मुंबईवाल्यानं मारलं रे. आणि ह्यो जेव्हा आउट झाला ह्याच्यानंतर तर याचा बापच खेळायला लागला. हेड ना 18 बॉलात 50 मारलेल्या, यानं तर 16 बॉलातच 50 मारल्या. आता ह्यो कसा बसा 63 रनवर चुकून आउट झाला. पण मग क्लासन गुळीत ढगात बॉल पाठवायला. आता ह्यो काय मुंबईवाल्यानं आउट झालाच नाही. आता मुंबईने रडत खेळत 20 ओव्हर पूर्ण केल्या, पण तोवर स्कोर 277 वर पोहोचलेला. आता ह्यो स्कोर बघून मुंबईची फॅनची पूर्ण फाटलेली. तरी पण कसं तरी भेद खेत आपल्या टीव्ही समोर बसलं गडी. पण मग हैदराबाद वाल्यांची पण मुंबईने लावली वाट. एकाला पण सुट्टी नव्हत, लय बेकार मारलंय मुंबईवाल्यांनी शॉट. एका वेळी वाटत होतं ह्यो हैदराबादचा 277चा स्कोर सुद्धा कमी पडतोय काय. तशा आधी मध्ये एखाद्या विकेट पडत होत्या, पण तरी पण मुंबई मॅच मध्ये होती. आणि तिथं एंट्री झाली हार्दिक पांड्याची. आता हार्दिक पांड्याने तर मॅच फिरवली, पण मॅच फिरवली बरं का हैदराबाद वाल्याच्या साईडला. यानं या असल्या मॅच मध्ये 20 बॉल मध्ये 24 रन बनवले. ज्या हैदराबादनं 18 सिक्स तर मुंबईनं 20 सिक्स मारल्या. आणि हार्दिक पांड्याने या इनिंग मुळे मुंबईपासून ही मॅच लय लांब नेऊन ठेवली. तर तुम्हाला काय वाटतंय हार्दिक पांड्याच्या याच इनिंग मुळे मुंबई मॅच हरला असेल? कमेंट करून सांगा. तर अशी पिच असली तर बॉलर्सनी काय करायचं? अशा पिचवर बॅट्समन फक्त ढगच दाखव. तर ही होती कालच्या रेकॉर्ड ब्रेक मॅचची पूर्ण कहाणी. तर आज पुरतं एवढंच. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय शिवराय, जय शंभूराज. वाजवा गाणं तेवढं आपलं.